अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधूंनो, आपल्या सर्व साधकांसाठी अत्यंत उपयोगी पडणारे परमपूज्य श्री दादा कोळे महाराजांनी लिखित साधना जिज्ञासा या पुस्तकाचे आपण वाचन करत आहोत. यात प्रश्न असा आहे, आपण तीर्थयात्रेला अथवा काशीला जातो तेव्हा आपल्याला आवडणारी एखादी गोष्ट तेथे सोडून द्यावी, म्हणजे एखादे फळ किंवा असे अन्य काही असे म्हटले जाते. त्याचे काय शास्त्र आहे? उत्तर: पूर्वी या सर्व तीर्थयात्रा अत्यंत दुर्धट होत्या, अवघड होत्या. अशा तीर्थयात्रा करून कोणी जिवंत परतणे हे त्या काळी अतिशय दुर्लभ असायचे. त्यातही विशेष करून हिमालयातील यात्रा असल्या तर मग काही विचारायलाच नको. त्या काळी वाटेत कधी दरोडेखोरांच्या हल्ल्याने, साथीच्या रोगांनी किंवा अन्य काही कारणांनी यात्रा पूर्ण होण्याच्या आतच पुष्कळ माणसे मरायची. एवढे जीवावर उदार होऊन तीर्थयात्रा केल्यानंतर आता घरी सुखरूप परतल्यावरही त्या यात्रेचे स्मरण राहावे यासाठी आणि यात्रेमध्ये अनेक अडचणी सोसून कुठेतरी वैराग्य निर्माण झाल्यामुळे व ती वैराग्यशीलता, सहनशीलता पुढेही टिकून राहावी यासाठी एखादी आवडीची वस्तू त्या यात्रेकरूला सोडायला सांगायचे. म्हणजेच मोह कमी करावा असा त्यामागचे संकेत असे. असा मोह जर खऱ्या अर्थाने कमी होऊ शकला तर तीर्थयात्रेचे फळ मिळाल्यासारखेच असते. परमपूज्य श्री मामांकडे नेहमी येणारे पण साधक नसलेले असे एक गृहस्थ होते. त्यांनी यात्रा कंपनीबरोबर काशीला यात्रेसाठी जाऊन गंगेत आंबा सोडला. यात्रा संपवून मग ते पुण्यात आले. काही दिवस गेल्यानंतर यात्रेचे मावंदे झाल्यावर त्यांनी लगेच चित्रांकडची आंबा बर्फी आणून चांगली अर्धा किलो एकट्यानेच बसून खाल्ली. बायकोने आश्चर्याने विचारले, अहो तुम्ही आंबा सोडलात ना? त्यावर ते म्हणाले, अगं आंबा सोडला आहे, आंबा बर्फी नाही. मोहच खरा सुटला पाहिजे. काशी म्हणजे वाराणसी ही चिरंतन अशी शिवभूमी आहे. तेथे शिवांचे नित्य अधिष्ठान असते. त्यांचे गण त्या सगळ्या परिसराची जातीने निगराणी करत असतात. म्हणून तर वाराणसीला एखादी गोष्टी संकल्पपूर्वक ब्राह्मण पूजन करून सोडली, ती गंगेत प्रवाहित केली तर त्याची नोंद ते शिवगण ठेवतात. कोणी जर अशा प्रकारे सोडलेली वस्तू परत ग्रहण केली तर त्याला त्याचे दुष्परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात, अशी समजूत आहे. उदाहरणार्थ, बरेच जण काशीला लाल कोहळा, तांबडा भोपळा गंगेत सोडतात, म्हणून त्याला काशीफळ किंवा गंगाफळ असेही म्हणतात. बऱ्याच जणांच्या रोजच्या जेवणात त्याची भाजी असतेच. तो लाल भोपळा सोडला म्हणजे नित्याच्या गरजेची एक गोष्ट सोडली, तिचा त्याग केला असे होते. मात्र असे काशीफळ सोडल्यानंतरही त्याने जर त्याची भाजी परत खाल्ली तर त्याचे अंग सुजते, असा अनेकांचा अनुभव आहे. कारण तो संकल्पपूर्वक सोडला असल्यामुळे शिवगण त्याला शिक्षा करतात. अशी शिक्षा लागलीच होते आणि त्याला शास्त्र प्रमाणेही आहे. त्या शिक्षेच्या भीतीने का होईना आपला मोह काही प्रमाणात तरी सुटेल, असाही त्यामागचा एक भाव असतो. प्रश्न: सवाष्ण नसलेल्या स्त्रीने भाऊबीजेला किंवा रक्षाबंधनाला औक्षण करावे काय? याला शास्त्रीय आधार काय आहे? शास्त्रामध्ये औक्षण हे आरोग्य व आयुष्य वर्धनासाठी सांगितले आहे. ओवाळण्याच्या ऐवजीही वेगवेगळ्या पद्धती त्यासाठी प्रचलित आहेत. पण ओवाळणारी स्त्री सवाष्णच असावी असा काही शास्त्राने नियम दिलेला नाही. आपल्याकडे तशी प्रथा मात्र पडलेली दिसते. पुराणातही याविषयी अस्पष्ट संकेत आहेत की माता आणि भगिनी या जरी विधवा असल्या, सवाष्ण नसल्या तरी पुत्रप्रेमाने किंवा बंधुप्रेमाने त्याने ओवाळलेले चालते. कारण त्यामागची भावना आरोग्य आयुष्य वर्धमानासाठीच असते. त्यांच्या प्रारब्धाने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडले तो भाग अगदीच भिन्न असतो. त्यामुळे शास्त्रशुद्ध विचार करायला गेलात तर त्यांनाही औक्षण करण्याचा अधिकार आहेच. प्रश्न: स्त्रियांनी गुरूंच्या पायांना स्पर्श का करू नये? उत्तर: केवळ स्त्रियांनीच करू नये असे काही नाही, तर त्यांच्या आज्ञेशिवाय, अनुमतीशिवाय कोणीच करू नये असा नियम आहे. आपल्यापैकी जे वारकरी संप्रदायाचे परिचित आहेत त्यांना याचे कदाचित नवल वाटेल. परमपूज्य श्री मामांकडे वारकरी संप्रदाय आणि शिरदत्त संप्रदाय हे दोन्ही संप्रदाय एकत्र आलेले होते.
वारकरी संप्रदायाची धारणा अशी की वर्ण अभिमान विसरली आती, एक एका लोटांगणी जातोही रे. त्यामुळे एकमेकांच्या पाया पडण्याची प्रथा वारकरी संप्रदायात चालत आलेली आहे. हे एकमेकांच्या पाया पडणे एका दृष्टीने चांगलेच आहे. संप्रदायाच्या विशिष्ट हेतूंसाठीच ती प्रथा आहे. अभिमानाचा नाश व्हावा हाच त्यामागचा मुख्य हेतू असतो. पण येथे हेही लक्षात घेतले पाहिजे की एकमेकांच्या पाया पडण्याची प्रथा ही समानांसाठी आहे. वारकरी संप्रदायामध्ये जर एखादा संत महात्मा असेल तर त्या महात्म्याच्या पाया पडल्यावर त्यानेही भक्ताच्या पाया पडले पाहिजे असा काही नियम नाही. जर कधी त्या महात्म्याने आपल्याला त्याच्यासारखे समजून तो आपल्या पाया पडला तर तो त्याच्या अंतःकरणातील सात्विक विनयाचा भाग असतो. पण तसा काही नियम मात्र संत महात्म्यांसाठी नाही. शास्त्राने नियम सांगितला आहे की संत महात्म्यांच्या शरीराला स्पर्श करू नये, त्यांचे दर्शन दुरूनच घ्यावे. त्यातला एक मोठा भाग असा असतो की आपण नेहमी शुद्ध स्थितीत असतोच असे नाही, आणि महात्म्यांच्या ठिकाणी तर अखंड शुद्धता असते. त्या शुद्धतेमध्ये आपण मलिन स्पर्श केल्याने खळबळ निर्माण होते. शांत पाण्यात एखादा खडा टाकला म्हणजे जसे तरंग उठतात, तसेच त्यांच्या भगवताकारतेमध्ये तरंग उठतात. त्याचे चित्त त्या क्षणापुरते का होईना ते भगवंतापासून विचलित होते. अशा वेळी त्यांच्या पुढे दोनच पर्याय असतात. असे जर कोणी पाया पडायला लागले तर आपल्याच स्थितीमध्ये स्थिर होऊन बसवायचे आणि शरीराची जाणीवच काढून टाकायची. असे झाले तर त्यांना स्पर्श सहज होतो. पण जर असे झाले नाही, ते देहभानावर असून त्यांना स्पर्श होत असेल तर मात्र त्यांना त्याचा त्रास व्हायला लागतो. म्हणून महात्म्यांना दुरूनच, तोही शक्य झाल्यास साष्टांग नमस्कार करावा. आपले मस्तक त्यांच्या चरणांच्या समतल झाले पाहिजे हे बघावे. आपल्या मस्तकाचे ब्रह्मरंध्र त्यांच्या चरणांच्या दिशेला राहिले पाहिजे, म्हणजे त्यांच्या कृपाशक्तीचा प्रवाह सरळ आपल्या ब्रह्मरंध्रामध्ये येतो. मात्र जर साष्टांग नमस्काराला अनुकूल अशी जागा नसेल, तर वेळ काळ नसेल, तर पुरुषांनी आणि स्त्रियांनी तर नेहमीच नमस्कार मुद्रेनेच नमस्कार करावा. ही मुद्रा कशी करतात ते वेळोवेळी सांगितले आहेच. प्रश्न: श्री गुरुकृपा होणे म्हणजे काय? अनुग्रह होणे म्हणजे काय? दीक्षा होणे म्हणजे काय? उत्तर: या तिन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. श्री गुरुकृपा होणे म्हणजे श्री भगवंतांची कृपा होणे. ज्यांच्या माध्यमातून श्री भगवंतांची कृपा आपल्यावर होते त्यांना आपण श्री गुरु असे म्हणतो. श्री भगवंताच्या कृपेने हृदयात त्यांचीच भक्ती प्रगट होणे याला आपण अनुग्रह होणे असे म्हणतो. श्री गुरूंकडून दीक्षा होते याचाच अर्थ असा की श्री भगवंतांच्या भक्तीची प्राप्ती होते. अनुग्रहानंतर सद्गुरु तत्व साधकाच्या हृदयामध्ये प्रतिष्ठित होते. सद्गुरूच साधकाच्या हृदयात येऊन राहतात आणि त्यांच्या हृदयातील वासना घालवून त्यात श्री भगवंतांची भक्ती आणि परम प्रेम प्रगट करवितात. हे सगळे शेवटी एकाच कृपाक्रियेचे भाग आहेत. प्रश्न: एक गुरु केल्यावर इतर गुरूंकडे जावे काय? तर उत्तर याचे शास्त्रशुद्ध उत्तर असे आहे की जर मोक्षगुरु लाभले असतील तर ते गुरु बदलण्यात दोष असतो. ज्यांनी शास्त्रोक्त शक्तिपात दीक्षा दिली तेच खऱ्या अर्थाने मोक्षगुरु होत. जर कोणी शक्तिविरहित नाम दिले किंवा मंत्र दिला असेल तर ते देण्याने ते काही आपले मोक्षगुरु होत नाहीत. त्यामुळे समजा एखाद्याला अशी नामदीक्षा झाली आणि त्यानंतर जर त्याने शक्तिपात दीक्षा घेतली तर त्याला दोष लागत नाही. पण एखाद्याला जर खरी शक्तिपात दीक्षा झालेली असेल आणि त्यानंतर जो कुठेतरी नाम घ्यायला गेला, मंत्र घ्यायला गेला असेल तर मात्र गुरुद्रोह केल्याने पातक त्याच्या मस्तकी येते. म्हणून नियम असा आहे की मोक्षगुरु एकदा केल्यानंतर बदलता येत नाहीत, पण त्या व्यतिरिक्त इतर गुरु शास्त्रज्ञानुसार बदलता येतात. दुसरे अधिक सूक्ष्म साधन देणारे गुरु अशा साधकांना करता येतात. प्रश्न: थोडक्यात म्हणजे वामनराव पै सनातन संस्कृती आधी अन्य शिबिरात भाग घ्यावा की नाही?
खरा प्रश्न असा आहे की आपल्याला त्यांची गरज आहे काय? प्रश्न थोडक्यात म्हणजे वामनराव पै सनातन संस्कृती आदी अन्य शिबिरात भाग घ्यावा की नाही? खरा प्रश्न असा आहे की आपल्याला त्यांची गरज आहे काय? आपण हे जे साधन करतो आहोत त्या साधनापेक्षा आणखी काही सूक्ष्म साधन ते सांगतात का? मला पक्की खात्री आहे की यापेक्षा सूक्ष्म साधन कोणीच सांगत नाहीत. मग आपण त्यांच्या शिबिरात भाग कशाला घ्यायला पाहिजे? खरं म्हणजे सद्गुरू प्राप्तीनंतर आपण आधी आपल्याच परंपरेचे संप्रदायाचे तत्वज्ञान समजून घेण्याच्या मागे लागले पाहिजे. इतर कुठेही लक्ष देऊ नये. जगात माऊलीपेक्षा जास्त काही सांगणारे कोणी विद्यमान आहे का? याचे उत्तर जर होय असेल तर अशा कोणत्याही कार्यक्रमांना जाऊन बसायला माझी काहीच हरकत नाही. शास्त्रांनी असे ठामपणे सांगितलेले आहे की सद्गुरूंची प्राप्ती होईपर्यंत त्यांना शरण जाईपर्यंत जिज्ञासूने कितीही ठिकाणी फिरावे, परमार्थासाठी काहीही करावे. सद्गुरू करण्याआधी त्यांना शरण जाण्याआधी त्यांची 1000 वेळा परीक्षा घ्यावी त्याचीही मुभा आहे. पण एकदा सद्गुरूंना शरण गेल्यावर त्यांचा अनुग्रह झाल्यावर मात्र अंतःकरणामध्ये संशय येणे किंवा कुठेही दुसरीकडे जाणे याला शास्त्राने पाप मानले आहे. गुरुद्रोह मानलेलाच आहे. बऱ्याच जणांची अशी देखील समजूत असते की आपण एकदा सद्गुरूंकडून दीक्षा साधना घेतल्यावर आपल्या घरी आपली साधना करीत राहिलो की काम भागले, परत कशाला गुरूंचे तोंड बघायचे? तर तेही चुकीचे आहे. आपल्या सद्गुरू परंपरेशी आपले सद्गुरू देहात असेपर्यंत त्यांच्याशी त्यांचा देहभाग झाल्यानंतर त्यांच्या जागी जे येतील त्यांच्याशी आपला सतत संपर्क राहिलाच पाहिजे. आपल्याकडून आपल्या सद्गुरू स्थानाची उपेक्षा तर स्वप्नातही व्हायला नको. अशी उपेक्षा जर कारणवश होत गेली तर त्याला शास्त्राने प्रमाद मानलेला आहे, गुरुद्रोह मानलेला आहे. ज्या योगे हळूहळू आपली साधना क्षीण होत जाते, साधनेमधील प्रगती खुंटायला लागते. म्हणून सद्गुरूंशी गुरुस्थानाशी सतत संपर्क असलाच पाहिजे. जर स्थळ काल परिस्थितीनुसार त्या स्थानाला रोज जाता येत नसेल तर अंतःकरणपूर्वक प्रेमाने त्यांचे निदान स्मरण तरी करावे. गुरुस्थानाचे स्मरण करावे, परिवाराचे स्मरण करावे, महिन्यातून निदान एखादे पत्र तरी टाकावे. अशा पद्धतीने आपण त्यांच्या सतत स्मरणात कसे राहू हेच पाहावे. त्यांना आपले स्मरण असल्याचे काहीच कारण नाही, तर आपल्यालाच त्यांचे स्मरण असले पाहिजे. माऊली त्यामुळेच म्हणतात की विपाये जरी आठवला चित्ता तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभ आधी. त्यांच्या चित्ताला आपण क्षणभर जरी आठवलो अथवा आपणास त्यांचे तीव्रतेने स्मरण झाले तरी त्यांच्या शक्तीचा कृपेचा प्रवाह आपल्याकडे धावत येतो. हा मोठाच लाभ असतो. पण त्यांना आपण आठवलं पाहिजे ना. बरे, त्यांनी आपणास आठवले पाहिजे तेही चांगल्या कारणाकरिताच. काहीतरी भलतेच पराक्रम आपण करून ठेवायचे आणि त्यांना सतत चिंता पडून आठवण होईल असे उपराठे बागायचे असा मात्र त्याचा अर्थ नाही. चांगल्या गोष्टींसाठी त्यांना आपले स्मरण झाले पाहिजे. म्हणूनच महिन्यातून किमान एक कार्ड तरी त्यांना घालावे. त्यावर काही प्रपंचाचा इतिहास भूगोल लिहावा असेही नाही. निदान एवढे कळविले की आपल्या कृपेने सगळे कुशल आहे आणि जेवढे जरी त्यांनी वाचले तरी क्षणभर का होईना आपले त्यांना स्मरण होते. ते स्मरण झाले की त्यांच्या कृपेचा स्रोत आपल्याकडे येतो. त्यामुळे आपल्या सगळ्या साधनेशी परिपक्वता होत जाते. शास्त्रांनी असेही आवर्जून सांगितले आहे की गुरुकार्याची उपेक्षा, सद्गुरूंची व गुरुपरंपरेची उपेक्षा हा अक्षम्य दोष मानलेला आहे. त्यांच्या हयातीत व पश्चातही त्यांच्या कार्याला आपण यथाशक्ती सहानुभूती दाखविलीच पाहिजे. त्यासाठी जे जे करता येईल ते सगळे करतच राहिले पाहिजे, कारण तो त्यांच्या सेवेचाच एक भाग असतो. साधना मिळणे हा फक्त प्राथमिक भाग असतो, पण ती योग्य रीतीने सांभाळणे हा मुख्य भाग आहे. तो त्यांच्या अखंड कृपेशिवाय साधत नाही, हे देखील आपण समजून घेतले पाहिजे. प्रश्न: शास्त्र म्हणजे काय? उत्तर:
पूर्वी असे होऊन गेलं, आता असे आहे व पुढेही असेच राहील हे अनुभव व निश्चयपूर्वक प्रतिपादन ज्यामधून होते तेच शास्त्र होय. शास्त्र हे कालानुसार बदलत नसते अथवा त्यात बरही पडत नसते. प्रश्न: पाप आणि पुण्याचेही प्रकार असतात काय? उत्तर: होय. पाप अथवा पुण्य हे उत्तम, मध्यम, सामान्य म्हणजे मंद असे तीन तीन प्रकारे होते. उत्तम पुण्याने हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्मदेव शरीर फल मिळते. मध्यम पुण्याने इंद्रादी फल प्राप्ती